म्हणतो समजत नाही का? कामा म्हणणार तू कोण आहे रे? मला ओळखलं नाही. तुझ्या कंपनीवर बोर्ड आहे तुला तुम्ही यायचं. बोर्ड लिहून ठेवण्याची गरज नाही. सुदामा आहे सुदामा. काय? सुदामा आहे सुदामा. अरे सुरुवात या ठिकाणी कशाला आला? जवळच काळीचं शेत आहे. त्या ठिकाणी जा लबीचा घर अंगाला लावून घे. असा ओ बाबर बसकी. ओ कधी मती डिझाईन नाही. ओ शेंबडी सुरत नाही. ओ फुटेल फोंटीत नाही. ओ गड्डू मडूम चबकटूम. मी सुजेल फुगेल नाहीये. आणि मग सुदामा सांगितलं कळत नाही. नाही देवाचा गडी आहे गडी. काय? गडी आहे गडी. आता मी समजले. हा आता मी समजले. एवढा मग समजे की तू तू मला सांगायची गरज नाहीये. रात्री एक इशारा कापी झालं सगळं इतिहास समजून गेली मी. हा हा तू तू ओ बोल्या. बड़ा समझ गया. समजलं. देखा हा तुम्ही इच्छा परमाने होई ना. मग नंतर मला दोषी ठरावं नाही. बिलकुल तुला जोशी ठरवणार नाही. मग मी अध्यक्ष ना दोषी कर तुम्हाला. जोशी समजी घ्यात ना. हा चला मग. हो पुढे चला. तुम्ही समजी घ्यात ना. हा. चला ना मग. पुढे मी कोठे बिलय जासू. अरे बाबा, आम्ही काय समजल्या? काय कोणी सावकार लोकांची, कोणी ब्राह्मणाची, त्याला जिण्याने पाहिल्या त्याच्यावर लोक चढायच्यावर एक. मी कितव्या पायरी पाय ठेवू? हा मी कितव्या पायरी पाय ठेवू? तू या पायरीवर पाय ठेव. मी सुंदरीन चढू. तू अशी सरळ ये ना. ए मला तर जागाच नाही. हा मला जागाच नाही. पायरी अर्ध माई मुडी झाली. अर्ध माई मुडी की पायरी. अरे भाऊ, अरे मी कोणत्या पायरीवर पाय ठेवू दादा? तू या पायरीवर पाय ठेव. एक दिवस मला तर जागाच नाही. तू चढूच नको. अक्का पायरी मोठा तू. सुदामरे? म्हणजे सुदामा सांगितलं ते कळत नाही. नाही गडी सांगितलं कळत नाही. नाही. जातो देव बाप. म्हणजे सुदामा सांगितलं तुम्ही कळत नाही. देवाचा सुदाम देव सुदाम देव. काय? अरे मला सुदामरे. अरे जाणार रे. गेला का? आला का? काय सांगितलं? तुम्ही मायना फाटेल गोदड्या. आवाला निघाले का हेलिकॉप्टर ना पोट नाही का फोन ना पोट नाही का टार ना पोट नाही. मी आम्ही तुला ओळखत नाही. जा तुझ्या देवाला लवकर घेऊन ये. डायरेक्ट सुदामड्या पदामड्या 3 दामड्या 3 तांबड्या. जातो देवाला घेऊन येतो. आव ना मग. वा देव बाप्पा जिकडे जायला ठिकाणी गेलो. दोन्हीकडे गेला. आव. माझं नाव सांगितलं. हा. माझं नाव सांगितलं तर घाबरल्या गेले असतील. नका खड्डा पाडा. मग मी त्या ठिकाणी गेलो. माझं नाव सांगितलं. माझं नाव सांगितलं तर घाबरल्या गेले असतील. तुम्ही खड्डा नका पाडा ना. तुम्हाला बाहेर जेसीबी ना काम बंद होई चालणार. मी काय म्हण राहिलो तेवढं तर ऐकल्यावर मायना नवरा म्हणे हवाली की सुई राहिली. कोण तुझ्या आईचा नवरा? तुम्ही मी. हा? तुझ्या आईचा नवरा? हा? काही हरकत नाही. हा? काही हरकत नाही. हा, तुम्ही बी जेल मध्ये सुटेलेत काय करणार. मी त्या ठिकाणी गेलो. माझं नाव सांगितलं. तुम्ही आई खड्डा पाडणं बंद करा बरं. मी त्या ठिकाणी गेलो. त्यांना सांगितलं म्हटलं मी सुदामा आहे सुदामा. करेक्ट करेक्ट बराबर. दिस इज माय धांड्या. नो धांड्या नो लेडीज माय लेंडा. त्यांना म्हटलं मी सुदामा आहे सुदामा. त्यांनी मला उत्तर काय दिलं? काय? अरे मेल्या सुदामड्या पदामड्या लावड्या खावड्या इथं कशाला आणार चल मेल्या. अरे चल मेल्या. अरे चल. बस साला नालायक ढिल्ला झपूसला
दाबा फिकेला आंबा. गेला सला त्या ठिकाणी पीठ गळत झाला. मालेगाव कंपनी चाराने गमेल. मग मला माहितीये का कसं जाणं पडत. अरे माणसाने रुबाब मध्ये काम घ्यायला पाहिजे. रुबाब इम्प्रेशन, कॉम्प्रेशन, डिप्रेशन. नंतर तुमच्या गर्भपिशीचं ऑपरेशन. अरे माणसाला गर्भपिशी असतेस काय? माणूसल्या राहत नाही. नाही. मला माहितीये. हा. पहिले रास. ज्याप्रमाणे शाळेत हे लहान लहान मुलं गुरुजींना शिकवतात. हे लहान मुलं गुरुजींना शिकवतात. रे मग मी त्या दिवस शाळामध्ये आलो होतो तो वैद्य नाही होता का. गुरुजी बसलेला होता. एक पोरगा उभा होता आणि तो बोल रहा था. एक बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10. अरे तसं नाही रे. अरे गुरुजी फळावर लिहून देतात आणि ते मुलं वाचतात. कविता पाठ 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 तीच पाठ मग तीच पाठ. त्या पाठनं म्हणजे दुपारले 2 बोकड्या फिर राहतात. तुम्ही आता बोलला तर पाठ म्हणजे कविता पाठ म्हणजे बे जमा फिट राहायला पाहिजे. चल पटकन कर. तुझे मन मनात ताट कर. चला दुसऱ्याची सप्लाय करतो. चालू घे तुझे. मन मनात ताट करले कपडा पुढे पाय ठेव. तुम्हाला बोट्यात चेंदी टाकसो. अरे बाजूला ठेव ना बाबा. असं सांग बेटा. तुझा बेटा आहे. मी तुमचा बाबा आहे. मी तुझा बेटा आहे का? मी तुमचा बाबा आहे का? एवढ्या मोठ्या माणसाला तू बेटा म्हणतो रे. खुशाल तुम्ही लहान लेकरू बाबा म्हणतात मग. अरे माझी बोलायची पद्धत आहे. ही माझी बोलायची रीत आहे. अरे तुझी रीत वा तुमची पद्धत. काय पडून घेऊ. पाय जोडीसन उभा राहू. तुझ्या धाकाने का पुढे निघून जाऊ रे. तुम्हाला का रस्ता जाऊन देऊ रे. डोकं फोडून घेऊ रे. दगड आणून देऊ रे. बस बाबा बस. बस बे. पुढे गाडी कर. तुझे मन म्हणा साईडला हातात हात ठेव. पण थांबा पी गेले. आता आपल्याचं काय काम आहे. आम्ही दाखला होतो तो खिवत नाही का. जो आंबा पिकेल राहणार त्याला बाजून काढा ना. माझं चोखा ना आमना माया 2 पोरी बोलता बारी चोख आता रस सावरी येत त्या. हातात हात ठेव. हा मी बोलेल त्याप्रमाणे बोलायचं. आव इदडा काय इदडी. हिचं काय काम आहे रे. तुम्ही असं काय केलं. अरे खकारल्यानंतर घासा हा मोकळा होतो. म्हणजे गला आवाज. मी बी खकारू का. ओ कोंबडीला हात ना. चल बोल. मिठ्ठू. कोणता पिंजरामा ठेवस त्याने. मग तुम्ही कोणले बोलायला आहे ना. अरे माझं बोलणं झालं म्हणजे माझ्या मागणं तू बोल. तुम्हाला मागून हा. असं सांगा मग पहिलं सांगायला पाहिजे. तुम्हाला मागून तर मागून. आमचं मालक. आमचं मालक. आमचं मालक. आता ट्रॅक्टरले ट्राली जोड राहणार. तुम्ही आता म्हणेन मागून बोल म्हणे. अरे माझं बोलणं संपलं म्हणजे तू बोलायचं. म्हणजे तुम्हाला नंतर हा असं सांगा मग. देव आमचे मालक. देव आमचे मालक. देव आमचे मालक. देव आमचे मालक. आम्ही त्यांचे नौकर आणि चाकर. एवढी वाय गाडी. असा नेटवर्क चोपडा मार्गे शिरपूर चालवणे नाही गलंगेल स्टॉप दिले तो. नाही नाही बोलणंच पडेल. आम्ही नेटची नाही बशी राहिली. आईन गाठमा गाडीत असणं मोसम सोडी दिवस. देव आमचे मालक आम्ही त्याचे नौकर चाकर. देव आमचे मालक आम्ही त्याचे नौकर चाकर. रथाचा र बाण छातीले कंबर. आणि मग गलंगी मग गडबडत फिर म्हणा. देव आमचे मालक आम्ही त्यांचे नौकर चाकर. मित्राची भेट घेतो. ब्रावो. ब्रावो. देवांचे मालक आया. आणि देवांचे मालक. ब्रावो. राम राम. हाव राम राम म्हणतो. काबरली आनंद दे ना. पैसा प्लीज. बापरे माझी वय कनी तू. हा माझी वय कनी. कोण आहे तू. अरे मी प्रेम. अरे हा वय केली ना ते प्रेम आहे ना. वय का ना कुठलाय बापू. अरे आपण दाखल पण ना मित्र.
अरे हा उमरजेकर मग प्रेम कुमार उमरजेकर हा. आता वय कमी तुले आपण दाखला होतो एकच शाळा मध्ये हा. जाऊत एकच डबल संडासले हा. जाऊत मी पाणी लिहतो दगड मारिले मग मी पाणी सांडीने देऊ का मग अगं मी बितले तरी सण अगं तू खात चाले दूध नाकाला होता तो रे मग तुमना गरमाईशी होता दूध नाकाला काही नाही काय तू मित्रा वय केली ना एवढे दिवस भेट ना काही दिसतच नाही गाव मग काही दिसत नाही कुठे मिळाली रात्री हा मुंबई बापरे भूमी निकाल झालं होतं मुंबई मुंबई हो मुंबई हा, मुंबई मुंबई हा मुंबई इथं राहायचं नाही आपण हा